स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथ्याशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, पक्षप्रमुख अमित ठाकरे, विविध नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। राज ठाकरेंनी रायगड किल्ल्यावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। त्यानंतर ते पुन्हा गडावरून खाली आले आणि गडाच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन साजरा केला। गुढीपाडव्याला शिवतीर्थवर वाजत गाजत या, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा असं आवाहन त्यांनी केलं। कर्जत उपजिल्हा रुग्णालय आदिवासी कातकरी तसंच गोरगरीब नागरिकांसाठी हे रुग्णालय मोफत आणि परवडणाऱ्या उपचारांसाठी मोठा आधार मानला जातो। मात्र या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। महत्त्वाचं म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांची नेमणूक आहे, त्यांचा पगार देखील निघतोय, मात्र ते डॉक्टर इतर ठिकाणी काम करत असल्याचं समोर आले। भाजपाचे कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरलाय। त्यांनी रुग्णालय प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवरही जोरदार निशाणा साधला आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पेण आरटीओ परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या मोहिमेत तब्बल 1125 श्री सदस्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला। गेल्या 10 वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीनं या परिसरात वृक्षारोपण आणि संवर्धन करण्यात येतं, त्यामुळे सुका कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली। या उपक्रमात पेण आरटीओचे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दिग्विजय कोळी, कार्यालयीन अधिकारी मंगेश नाईक तसंच कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते। महिलांचे शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी कन्याथॉन 2026 हे विशेष मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि विजयभूमी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त शिवतीर्थ पोसरी येथे या उपक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी अनिल भट्ट, चीफ ऑफ पीटीआय जम्मू काश्मीर आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू यादवेंदर सिंग उपस्थित होते। आमदार थोरवे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। पराजय हा शेवट नसून विजयाची नांदी असतो असे म्हणत त्यांनी महिलांचे योगदान सर्व क्षेत्रात वाढत असल्याचं सांगितलं। जागतिक महिला दिनानिमित्त पेण पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पोलीस निरीक्षक संदीप बागुल आणि पोलीस बॉईज संघटनेच्या वतीनं महिला कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन तसंच केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात दादर, सागरी आणि वडखळ पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारीही सहभागी झाले होत्या। यावेळी महात्मा गांधी वाचनालयाचे संचालक आप्पा वनगे यांनीही पोलीस कर्मचाऱ्यांना पेन भेट देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली पोलीस स्टेशनच्या वतीनं शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। नगर परिषदेच्या नगरसेविका, डॉक्टर्स, परिचारिका, सामाजिक कार्यकर्त्या, महिला पोलीस कर्मचारी, महिला सफाई कामगार, महिला खेळाडू तसंच आदिवासी महिला, भाजी विक्रेत्या, दिव्यांग मुला-मुलींना गौरवण्यात आलं। महिला दिनानिमित्त पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण यांच्याकडे खोपोली पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून प्रतिकात्मक चार्ज सोपवण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी महिलांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मानवता फाउंडेशनच्या वतीनं नवी मुंबईतील NRI पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधव तसंच त्यांच्या कुटुंबातील माता भगिनींसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात महिलांना होणाऱ्या विविध गंभीर आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। उपक्रमादरम्यान महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली तसंच विविध आजारांची प्राथमिक तपासणी करून तज्ज्ञांकडून योग्य उपचार आणि आवश्यक काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। या आरोग्य शिबिराला पोलीस कुटुंबियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जागतिक महिला दिन आणि भाजपाचे रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अलिबाग शहराच्या वतीनं अलिबाग नगर परिषदेतील महिला सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुष्पगुच्छ, शाल आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमाला नगरसेवक अंकित बंगेरा प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमात महिलांच्या मेहनतीची दखल घेत त्यांचं योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। उरण तालुक्यातील हिंद टर्मिनल प्रकल्पाविरोधात स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या मागणीसाठी प्रयत्न करणाऱ्या चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल तसंच काही पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना प्रकल्प व्यवस्थापनानं न्यायालयात खेचल्याचा आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाचे उद्योग धोरणानुसार उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची तरतूद आहे, मात्र रोजगाराच्या मागणीवरूनच न्यायालयीन कारवाई करण्यात आल्याने प्रकल्प व्यवस्थापनाविरोधात गावकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पनवेलमधील लाळीनाळे येथे शिवशक्ती मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित वार्षिक उत्सवाचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला।
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी मंडळाच्या कार्याचं कौतुक केलं. मुंबईतील लालबाग परळप्रमाणे सणांचा उत्साह पनवेलच्या लाईनाळीत पाहायला मिळतो. शिवशक्ती मित्र मंडळ हे केवळ मंडळ नसून आपली संस्कृती आणि परंपरा जपणारं कुटुंब आहे असं ते म्हणाले. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गुडेकर यांनी वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका नीता नरसाळे, नगरसेवक अजय बहिरा, नीता माळी, केदार भगत यांच्यासह अनेक पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते. होळीच्या सणानिमित्त उरणमधील कोट नाका येथे राघोबा मंदिरासमोरील होळीच्या माळावर पारंपरिक शक्ती प्रदर्शनाचा थरार पाहायला मिळाला. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेत जड दगडी कोटे उचलून ताकदीचं प्रदर्शन केलं जातं. यंदा 50 वर्षीय मंगेश पाटील यांनी तब्बल 65 किलो वजनाचा पारंपरिक धोंडा खांद्यावर उचलत उपस्थितांना थक्क केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी हा दगड खांद्यावर घेत होळीभोवती 5 फेऱ्या मारल्या. यापूर्वी त्यांनी याच धोंड्यासह 35 फेऱ्या मारण्याचा पराक्रम केला होता. या शक्ती प्रदर्शनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.